No, it is a fluid similar to plasma, but lymph is lymph. Okay, the fluid which is similar to plasma, but the lymph is lymph. देखिए क्या होता है. No, no. देखिए, now I'll tell you. See, this is the say artery. Okay, this is artery. हाँ, फिर arteries get divided into क्या? Arterioles. Okay, arterioles further will get divided into fine capillaries. Okay, तो ये सब green color का मैंने यहाँ पे capillaries draw किया. So all these are the capillaries. Now these capillaries will enter into, these capillaries will supply blood to the cell. तब वो सेल के अंदर एंटर करेंगे. तो सेल को मैं एक अलग कलर लेती हूँ चाहिए तो दिस इज अ सेल. ओके, सेल को सब ब्लड क्या होगा, ब्लड यहाँ पे सब फिल्टर होगा. They will supply blood to the cell and the blood will get filtered, so it will form this interstitial fluid. क्या होता है interstitial fluid? Yes, so blood का filter होके it will form the interstitial fluid. Okay, this is a capillaries. Okay, अभी interstitial fluid and बाकी सब मतलब RBCs, big size protein and everything will get remain in the capillaries itself. Okay, and बाकी जो बाहर निकलेगा वो आएगा क्या? Interstitial fluid. अभी fluid अगर बाहर निकल गया तो blood volume will be less और blood volume will be more. क्या होगा? ब्लड वॉल्यूम लेस हो तो ये चलेगा क्या अपने को? चलेगा? नहीं चलेगा. ओके, तो ये नॉर्मल रूटीन हो गया. उसके बाद क्या होता है कि ब्लड, द डीऑक्सीजनेटेड ब्लड, सो यहाँ पे नाउ द कैपिलरीज, whatever oxygen, everything will be utilized by these cells, ultimately tissues, and they will release what? CO2. Now you have seen like EMP pathway होता है, फिर TCA cycle होता है, एनर्जी रिलीज होती है, एंड अलोंग विथ एनर्जी देयर इज अ रिलीज ऑफ CO2. अभी ये डीऑक्सीजनेटेड ब्लड विल बी टेकन बाय दिस वेन्यूल्स, है ना, देन द वेन्स, and then the veins will, you know, it's pouring blood into the heart. So there is a superior vena cava, inferior vena cava, SVC and IVC. तो अभी ये ब्लड वॉल्यूम जो कम हो गया है, द ब्लड वॉल्यूम विच हैज नाउ बीन डिक्रीज्ड बिकॉज उसने इंटरस्टिशियल फ्लूइड भी बना लिया. So that blood volume which has been decreased will be taken by these lymphatic capillaries. समझा नाही समझा? ब्लड फिल्टर झालं, इंटरस्टिशियल फ्लूइड सगळं आजूबाजूला जमा झालं. इंटरस्टिशियल फ्लूइड जमा झाल्यामुळे ब्लडचा व्हॉल्यूम काय झाला? कमी झाला. मग ते आपल्याला चालणार आहे का? ते नाही चालणार. मग तो ब्लड व्हॉल्यूम कसा परत मेंटेन करायचा? तर हे लिम्फॅटिक डक्ट असतात, लिम्फॅटिक कॅपिलरीज असतात. ते लिम्फॅटिक कॅपिलरीज ह्या इंटरस्टिशियल फ्लूइड मधलं काही फ्लूइड घेतील आणि हे व्हेन्स मध्ये ड्रॉप करतील इथे. डालेंगे. तो इसको भी वाल्व्स होते हैं, इसको भी वाल्व्स होते हैं, इसको भी वाल्व्स होते हैं. तो ये इसमें डाल देगा तो क्या होगा? ब्लड का जो फ्लूइड मतलब जो वॉल्यूम है, 5 लीटर का वॉल्यूम है एवरेज हेल्दी बॉडी, तो मेंटेन होना चाहिए ना. नहीं तो बॉडी अगर वॉल्यूम कम हो गया ब्लड का तो ब्लड क्या होगा? ब्लड प्रेशर विल बी डिक्रीज्ड, वेरी वेरी लो. लोअर साइड एंड लो इज अ डिफरेंस. तो ब्लड प्रेशर इतना लो हो जाएगा एंड दैट विल क्रिएट सो मेनी अदर प्रॉब्लम्स इन द बॉडी. तो ये सब अवॉइड करने के लिए देयर आर द लिम्फैटिक कैपिलरीज. नाउ यू नो वन लिम्फैटिक कैपिलरी, दैट इज अ लैक्टियल. कहाँ पे होती है लैक्टियल? यू हैव डन दिस. लैक्टियल कहाँ पे होती है? चला सांगा कोणीतरी, लॅक्टियल कुठे असते? डायजेस्टिव्ह सिस्टीम ओपन करा आणि मला सांगा तिकडे बघून. चला, I'll wait for you. डायजेस्टिव्ह सिस्टीम ओपन करून सांगा कुठे असतं लॅक्टियल. हाँ, तो ये डायग्राम थोड़ा अच्छा बनाना पड़ेगा.
डायग्राम अगर मेरे पास है तो मैं देखती हूँ। ऐसे मैं प्लान कर रही हूँ, लेकिन देर आर सो मेनी दिस पीपीटीज ना विच मेक्स द लेक्चर इंटरेस्टिंग, तो मैं क्या करूँ वो सोच रही हूँ। हाँ, तो ये जो है ना, देखो मैं आई करेक्ट द डायग्राम, ये समझने के लिए मैंने ड्रॉ किया था ना, आई करेक्ट, ये समझा तुमको? तब तक लैक्टियल ढूंढो, मैं डायग्राम ड्रॉ करती हूँ। फाइंड आउट व्हाट इज लैक्टियल इन डाइजेस्टिव सिस्टम, यू विल गेट दिस। देखो याद आ रहा है क्या? हाँ, yes, digestion and absorption. मैम स्मॉल इंटेस्टाइन, काय असतं तिकडे? लॅक्टियल, लिम्फॅटिक, कॅपिलरी. काय करतात ते? काय करतात इन दॅट टाइम? तिला आजचं बुडवण्यापेक्षा म्हटलं ऍटलीस्ट सिट ऑनलाईन. देणार नाही हो मी कायम कायम ऑनलाईन. ओके. हो मॅम, मॅम आय कम फ्रॉम टुमॉरो. येस. सापडलं इंटेस्टाईन, ती काहीतरी बोलली. चला बघा इंटेस्टाईन मध्ये कोणाला सापडतंय का? येस, चला फटाफट, ज्याला सापडेल त्यांनी सांगा. No. The lacteal is a white color, so lacteal. No, you can't. I know, Google Guru. मॅम टेक्स्टबुक मध्ये फंक्शन नाही दिलाय, पण काय दिलंय वाचा. तिथे दिलंय की विलाय आर सप्लाइड विथ अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज अँड लार्ज लिम्फ वेसल कॉल्ड द लॅक्टियल. पण आम्ही शिकलेलो आहोत ना. चला, ह्या काय सगळ्या इंटेस्टिनल व्हिलाय, बरोबर. या इंटेस्टिनल व्हिलाय मध्ये ह्या आहेत ब्लड कॅपिलरीज. इंटेस्टिनल व्हिलायचा रोल काय? हा, सरफेस एरिया वाढवण्याचा, म्हणजे ऍब्झॉर्प्शनचा सरफेस एरिया वाढतो. आता ह्या इंटेस्टिनल व्हिलाय मध्ये कॅपिलरीज अलॉंग विथ दिस लिम्फॅटिक व्हेसल, ब्ल्यू कलरचे लिम्फॅटिक व्हेसल, and this is called as lacteal. So lacteal काय? lacteal is equal to, बोला, ब्लड कॅपिलरीज आणि लिम्फॅटिक कॅपिलरीज ज्या आहेत, दॅट इज फॉर्मिंग द लॅक्टियल. कुठे असतात? या इंटेस्टिनल व्हिलाय मध्येच असतात. आणि मग त्या काय रोल प्ले करतात? फॅट ऍब्झॉर्प्शन मध्ये. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ फॅट ऍब्झॉर्प्शन. ते नसं का चालतं, फॅट ऍब्झॉर्प्शन साठी हा लॅक्टियल इज इम्पॉर्टंट. वाय? फॉर फॅट ऍब्झॉर्प्शन. कळलं? आणि फॅट ऍब्झॉर्प्शन हे फॅट ग्लोब्युल सगळे इकडे जातात ते ऍब्झॉर्प्शन साठी, आणि ते व्हाईटिश कलरचे दिसतात. फॅट इज व्हाईटिश कलर अँड लॅक्टियल मिनिंग अ व्हाईटिश कलर. सो लॅक्टियल that appears milky in appearance, milky appearance, whitish appearance, so lacteal. लॅक्टियल कळलं? मग दॅट इज अ लिम्फॅटिक कॅपिलरीज विच हेल्प्स इन द फॅट ऍब्झॉर्प्शन. अदरवाइज फॅट ऍब्झॉर्ब होत नाही.
इकडे जाऊन व्हिडिओ बघा. कायलो मायक्रॉन, देन मायक्रॉन, मग कायलो मायक्रॉन ते कसं फॅटला ऍब्झॉर्ब करतं, फॅट ग्लोब्युलला कसं कव्हर करतं आणि मग ते लॅक्टेलला पोहोचवतं आणि मग तिथून फॅट ऍब्झॉर्प्शनचा मेकॅनिझम वेगळा आहे. टुडे यू विल ऑब्झर्व द व्हिडिओ ऑफ फॅट ऍब्झॉर्प्शन अँड यू विल एक्सप्लेन मी टुमॉरो. इज दॅट क्लिअर? आत्ताच दाखवते संपलं की. ओके. नाही. बरं, हे कळलं लॅक्टियल म्हणजे काय? लॅक्टियलचा डायजेशन मध्ये फॅट ऍब्झॉर्प्शन साठी फक्त असतं मायक्रोव्हिलाय मध्ये, इंटेस्टिनल व्हिलाय मध्ये. ओके, दुसरीकडे लॅक्टियल नाही. इज दॅट क्लिअर? आणि लिम्फ म्हणजे कळलं, ही आर्टरी, आर्टरिओल, कॅपिलरीज, इथून सगळं ब्लड असं फिल्टर होऊन इथे येणार आहे. दॅट विल फॉर्म द इंटरस्टिशियल फ्लुइड. मग इकडे सगळे आरबीसी, ब्लड प्रोटीन हे सगळे इथेच थांबतील आणि ते परत ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातील. राईट? पण इंटरस्टिशियल फ्लुइड, मग ब्लडचं व्हॉल्यूम कमी होऊन जातंय आणि ते ब्लडचं कमी झालेलं व्हॉल्यूम आपल्याला नकोय. म्हणून मग ह्या लिम्फॅटिक कॅपिलरीज त्याला कॅरी करता लिम्फ मध्ये. आणि मग लिम्फचं जसं आपलं आर्टरीज, आर्टरिओल, तसं इकडे पण नेटवर्क आहे बघा. सर्क्युलेशन ऑफ लिम्फ इन लिम्फ व्हेसल. मग हे काय बनतंय? लिम्फ, या लिम्फॅटिक कॅपिलरीज मध्ये जाऊन हाच फ्लुइड काय बनतो पुढे? लिम्फ. इंटरस्टिशियल फ्लुइड कन्वर्ट्स इनटू लिम्फ. मग लिम्फ इज अ क्लिअर फ्लुइड. मग लिम्फचा फॉर्म्युला काय? जसं तुम्हाला मी प्लाझ्मा आणि सिरमचा फॉर्म्युला दिला, तसा लिम्फचा फॉर्म्युला काय? लिम्फ इज इक्वल टू ब्लड मायनस आरबीसी प्लस प्लेटलेट्स, ओके, प्लस मोस्ट ऑफ द डब्ल्यूबीसी, ओके, प्लस मोस्ट ऑफ द म्हणते मी, मोस्ट ऑफ द डब्ल्यूबीसीज. हे बनवून काय होतं? लिम्फ. मग लिम्फ मध्ये काय आहे? इट कंटेन्स अ क्लिअर फ्लुइड विच इज सिमिलर टू प्लाझ्मा and clear fluid similar to plasma, and it contains only one WBC. Which one? Lymphocytes. It contains only the WBC, which is a lymphocytes. Correct? So lymph is equal to what? A clear fluid which is plasma like composition, which is similar to plasma, and it contains lymphocytes. मग बाकी lymphocytes. It is colorless. Clotting time त्याचा comparatively more आहे. एक चार्ट दिलेला आहे बघा, ब्लड आणि लिम्फ मधला डिफरन्सिएशनच्या खाली एक चार्ट दिलेला आहे तुमच्या मॉड्यूल मध्ये. बघा, दिलाय का? हा, तो चार्ट बघा. हार्ट, हार्ट मधनं ब्लड कुठे? फायनली एओटा. हा, आर्टरीज, मग ब्लड कॅपिलरीज. वन टाइप ऑफ, only one type of WBC, which is a lymphocyte. Okay, see, हार्ट आहे, त्याच्यातनं ब्लड कॅपिलरीज मध्ये ब्लड आलं, मग ते इंटरस्टिशियल फ्लुइड बनलं. तो चार्ट हे लिहिताय का आधी? करा. मी हा कर्टन ऑर्डर केला, आता तो येऊन जाईल, म्हणजे मला कधी पाहिजे तेव्हा बोर्ड, कधी पाहिजे तेव्हा हे असं यूज करते. सो इट शुड कम बाय. पडेगा कौन है कि नहीं? who will take the stress to read? मग टेक्स्टबुक मध्ये शोधायला पाहिजे ना. आपलं भगवान बुक कोण आहे? हा, हे झालं डायग्राम. हा सगळा समजला गार्गी? हो मॅम. हा, म्हणजे आहेस तू तिकडे. गुड. ओके, चलो. हे बघ, मॉड्यूल मध्ये तो चार्ट बघा. ब्लड कॅपिलरी समजतंय का? आधी चार्ट बघ, गौतम आणि ईशा. चार्ट बघा. ब्लड कॅपिलरी, त्याच्यानंतर ते इंटरस्टिशियल फ्लुइड. दिसतोय का चार्ट? मागच्या पेजवर बघ, आहे का? खाली आहे का?
नहीं है क्या चार्ट दिया हुआ? अच्छा वो चार्ट नहीं दिया है क्या? ठीक है चलो मैं यहाँ पे ड्रॉ करती हूँ। देखो ये समझ रहा है क्या? ये समझ गया लिम्फ क्या है? चलो देखो तो हार्ट है, सीक्वेंस कैसे जाएगा देखो। हार्ट, हार्ट में से ब्लड बाहर किससे आएगा? एओर्टा, एओर्टा से आर्टरीज, फाइनली कैपिलरीज, है ना? कैपिलरीज से इट विल मेक द interstitial fluid. Interstitial fluid now will form what? हे महत्वाचं ना, आता interstitial fluid now will form lymph, है ना? इधर से तो lymph बना, lymph, and again अभी lymph कहाँ जाएगा? Lymph will go, lymphatic capillaries यहाँ पे, which will form the lymph. Lymph will go into lymph vessel, हाँ? Lymph will go into lymph vessel, okay? Lymph vessel से it will go into the two parts, huh? It will go into right thoracic duct, right thoracic duct and left thoracic duct, right thoracic duct and left thoracic duct, okay? Right madna it will go into the right subclavian vein. Subclavian vein म्हणजे काय? Right subclavian vein. सबक्लेव्हियन म्हणजे काय? ते हेड, नेक आणि थोरॅक्स रिजनला सप्लाय करेल, ओके? राईट सबक्लेव्हियन नेक राईट साइडची, आणि दिस विल गो गिव्ह टू द लेफ्ट सबक्लेव्हियन व्हेन. ते कोणामध्ये जाऊन मिक्स होत आहे? व्हेन मध्ये, ओके? आणि मग देन दिस विल बी गोइंग इन टू द सुपेरियर व्हेना cava, and superior vena cava will finally go into the heart. Agreed? Yes. So that is how is the circulation of the lymph. So right and left subclavian म्हणजे neck region चं, right region, left region, okay? आणि मग finally ते superior vena cava, so that again going into the heart. मॅम मॅम ते राईट थोरॅसिक डक्ट आणि लेफ्ट थोरॅसिक डक्ट बद्दल परत सांगा ना. थोरॅसिक डक्ट तुम्ही एक मिनिट डायग्राम असेल ना पुढे, तर I'll just show you how the right and left thoracic duct you can identify, okay? Then I'll tell you about the lymph node as well. ठीक आहे? हे लिहिलंय सगळ्यांनी? 2 मिनिटं मॅम. येस. झालंय गार्गी? हो. हा. सो सर्क्युलेटरी सिस्टीम बेसिकली दोन्ही गोष्टी सर्क्युलेट करते, लिम्फ अँड ब्लड. ठीक आहे? आता ह्याच्यात जर असेल तर मी दाखवते, नाहीतर मग मी माझा डायग्राम काढून दाखवते. सो लिम्फॅटिक सिस्टीम अँड कार्डिओव्हॅस्क्युलर. सो कार्डिओव्हॅस्क्युलर आपण डिटेल मध्ये बघितली. नाव दिस इज द लिम्फॅटिक सिस्टीम. सो लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे बघा. इट इज अन ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, हे महत्वाचं, ओके? लिम्फॅटिक सिस्टीम इज ओपन आहे ना, कारण इंटरस्टिशियल फ्लुइड हे बाहेर आलेलं आहे, सेलच्या आजूबाजूला आहे. हे सगळे सेल्स आहेत, इकडे सगळं इंटरस्टिशियल फ्लुइड आहे ना त्याच्या बाजूला, आणि मग इथूनच तो लिम्फ तयार झालाय. सो इट इज अ ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि कार्डिओव्हॅस्क्युलर इज अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, राईट? आणि हे सगळं त्याचे कंटेंट कोणाचे? लिम्फॅटिक सिस्टीमचे. सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा कार्डिओव्हॅस्क्युलरचे काय काय कंटेंट आहेत? ब्लड,
नहीं, सर्कुलेटरी सिस्टम में क्या क्या इंक्लूडेड होता है? व्हाट मेक्स अ सर्कुलेटर? हार्ट, ब्लड एंड blood vessels. So arteries and veins are blood vessels. So these include all these things: lymph, lymph tissues, lymph capillaries, and lymph nodes. Blind end lymph capillaries in the tissue मतलब क्या? ब्लाइंड एंड मतलब इधर से ना, यहाँ पे मैंने क्या बोला था, यहाँ पे सेल है, इधर सब इंटरस्टिशियल, और यहाँ से उन्होंने कैरी किया ना, तो एक ही एंड है उसका, दोनों एंड नहीं। जैसे आर्टरीज ब्लाइंड एंड नहीं है, आर्टरीज है, आर्टरियोज है, कैपिलरीज है, फिर वेन्यूल है, वेन्स है, तो ये ब्लाइंड एंड नहीं, इसके आगे कोई नहीं, बस इंटरस्टिशियल फ्लूइड में ये गया, वहां से इसने फ्लूइड को ले लिया और लिम्फ बना दिया। कैसे बना दिया? उसमें लिम्फोसाइट डाली, समजतात? सो लिम्फ कॅपिलरीज आपण जसं म्हणतो आर्टरीज, आर्टरिओल्स, कॅपिलरीज, तसं लिम्फ कॅपिलरीज, व्हेसल्स अँड मग बिगर लिम्फॅटिक डक्ट. मॅम मॅम लिम्फ मध्ये फक्त लिम्फोसाइट्स असतात का? ओनली लिम्फोसाइट मेजरली, आणि म्हणून दॅट इज अगेन अ डिफेन्स सिस्टम. कधी कधी बऱ्याचदा असं नेक रिजन मध्ये स्वेलिंग येतो कोणाकोणाला, बघितलंय का? असं बाहेर असं ते फुगतात तिथले लिम्फ नोड. का? कारण ते इन्फेक्शनला फाईट करतायत, म्हणून ते लिम्फ नोड स्वेल होतात. बिकॉज लिम्फ नोड कसे, त्याचा असेल डायग्राम तर मी दाखवते, नाही तर गुगल इमेज दाखवते. ओके, कळतंय का? या. So capillaries, मग they unite to form the larger vessel and they unite to form the duct. ठीक आहे? हाँ, इथे दाखवलेलं. So this is the human lymphatic system. हेच हे जे आहे तिथे ग्रीन कलरचे असे नोड दिसत आहेत. इथे तर टॉन्सिल आहे, दॅट इज अगेन द लिम्फ नोड, द बिगेस्ट लिम्फ नोड. ओके, आणि बाकी इथे दिसत आहेत बघा, असे छोटे छोटे गोल 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 दिसत आहेत सगळीकडे. येस, दिसत आहेत? हे जिथे जिथे मी डॉट्स काढलेत ना, हे गोल गोल असे छोटे छोटे इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत, मानेच्या रिजन मध्ये जास्त असतात. दीज आर कॉल्ड ॲज अ लिम्फ नोड्स. छोट्या छोट्या गाठी, पण त्याच्यामध्ये इन्फेक्शन वाढलं, त्यांनी खूप डिफेन्सचं काम केलं की त्या गाठी सुचतात, आणि मग आपल्याला असं वाटतं अरे कसली गाठ आली. ओके, पण ती नेक रिजन मध्ये जास्त असतं. सो लिम्फ नोड्स आर मोर इन द नेक रिजन, लक्षात ठेव. आणि मी हे जे म्हणत होते तुम्हाला, डक्ट, कुठले डक्ट म्हटले? राईट अँड लेफ्ट थोरॅसिक डक्ट, म्हणजे ह्या रिजन मधले हे राईट अँड लेफ्ट थोरॅसिक डक्ट. आणि हे राईट अँड लेफ्ट थोरॅसिक डक्ट कुठे जात आहेत? सब क्लॅव्हियन, शोल्डरच्या व्हेन मध्ये जातात, आणि मग तिथून ते सुपिरियर व्हेना कॅवा मधून या हार्ट मध्ये ब्लड पोअर करतात इकडे. कळतंय का? झोप येतीये ईशा? काय झालं? कळलं का तुला तिकडे गार्गी? हो मॅम, कळलं. हा, सब क्लेव्हियन म्हणजे नेक रिजन मध्ये, राईट म्हणजे राईट आणि लेफ्ट इज लेफ्ट, आणि मग ते सगळे जॉईन होत आहेत सुपिरियर व्हेना कॅवा. मग इथून ते जॉईन होता इकडे सुपिरियर व्हेना कॅवा, आणि सुपिरियर व्हेना कॅवा मधनं मग ब्लड एट्रियम मध्ये जातं. दॅट्स इट. तो ह्या सगळ्या लिम्फॅटिक कॅपिलरी जे आपण डायग्राम काढला तो जरा सोपा होता समजून घ्यायला कम्पेअर टू दिस. दिस इज आर्टरीज, आर्टरिओल, ह्या कॅपिलरीज आल्या, ह्यांनी सगळं ब्लड फिल्टर केलं टिश्यूच्या तिथे, इंटरस्टिशियल फ्लुइड बनवलं, आणि त्याला ह्यांनी कॅरी केलं. म्हणजे या सगळ्या इथे फ्लुइड जे काही जमा झालंय त्याला लिम्फॅटिक व्हेसलने कॅरी केलं, अँड इट फॉर्म लिम्फ, पुटिंग लिम्फोसाइट इन दॅट. ओके, क्लोज एंडेड म्हणजे ब्लाइंड एंड, त्याला परत पुढे काय नाही, पण तो डेड एंड आहे, हा इथून पुढे रस्ता नाही, तो क्लोज एंड. क्लिअर? तो हे अशा पद्धतीने एओटा आला, त्याने वेगळ्या वेगळ्या आर्टरीज इकडे फिल्टर केलं ब्लड, इंटरस्टिशियल फ्लुइड, ते सगळं ह्या लिम्फॅटिक व्हेसलने गोळा केलं, कारण त्याचं व्हॉल्यूम कमी नको व्हायला, आणि व्हेन्स मध्ये टाकून दिलं. मॅम
अगर ते क्लोज एंडेड असतील तर मग आतमध्ये कसं इथे जातं इथे ते? वन एंड इज क्लोज, वन एंड इज क्लोज, आणि बाय द मेकॅनिझम ऑफ से ऑस्मॉसिस ते आतमध्ये हा. खेचले जातात सगळे. अच्छा, फ्लुइड मग आतमध्ये त्याच्यामध्ये अजून ऑस्मॉसिस. पोर्स असतात का? हा, इट इज पोरस, इट इज पोरस. आणि ओके. ऑस्मॉसिस काय, फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन वॉटर मॉलिक्यूल इज मुव्हिंग फ्रॉम द हायर टू लोअर. लो. येस. ओके. ठीक आहे. सो इट हॅज अ पोरस जंक्शन. झालं. सो दॅट इज द लिम्फ कॅपिलरीज मर्ज टू लिम्फ वेसल, आणि लिम्फ वेसल अँड डक्ट then further form the bigger ducts. Yes, so thoracic duct हे लक्षात ठेवा. Thoracic duct is also called as a chyliferous duct, and which is the largest lymphatic duct in the body. Right असो किंवा left असो, that is the largest. सगळे लिम्फ त्या thoracic duct मध्ये येतात फायनली. Okay, finally into the thoracic duct. Right? So thoracic duct empty into the venous system, आणि मग then the volume is maintained. एवढं तरी लक्षात ठेवा. सो मागे काय होतं? सो लिम्फॅटिक ऑर्गन्स कुठले कुठले आहेत बघा. सो दे इन्क्लूड द रेड बोन मॅरो, थायमस, स्प्लीन, लिम्फ नोड, टॉन्सिल्स, अपेंडिक्स जो आता व्हेस्टिजियल आहे, माल्ट, हे सगळे तुम्ही शिकणार आहात परत इम्युन सिस्टीम मध्ये. माल्ट इज अ म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. ओके. आणि म्हणून स्प्लीनचा एक पॅरेग्राफ दिलाय का बघा तुमच्या मॉड्यूल मध्ये. येस. सो स्प्लीन काय काय त्याचे फंक्शन्स आहेत आपण बऱ्यापैकी केले. सो इट इज अ ग्रेव्हयार्ड ऍज वेल ऍज इट इज द ब्लड बँक ऑफ आरबीसी, कारण त्याच्यामध्ये व्हाईट पल्प आणि रेड पल्प आहे. ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये लिम्फ तयार होत असतं, किंवा लिम्फोसाइट आणि लिम्फला जे मटेरियल जे प्रोटीन्स लागतात ते तिकडनं येतात. लिम्फॅटिक सिस्टीमचा पार्ट. जसा सर्क्युलेटरी सिस्टीमचा ऑर्गन कुठला आहे, हार्ट, तसा ह्यांचा हे सगळे ऑर्गन्स आर द लिम्फॅटिक ऑर्गन्स. लिम्फॅटिक म्हणजे डिफेन्सिव्ह सिस्टीम साठी लागणारे ऑर्गन. ओके. आणि हे सगळे विद्यम जसं म्हटलं की ते डिफेन्स सिस्टीम म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस हे सगळे इकडे फॅगोसाइटोज केले जातात. ठीक आहे. स्प्लीन इज द लार्जेस्ट लिम्फॅटिक ऑर्गन. लिहून ठेवा. इट इज ऑल्सो द हिमोपोएटिक ऑर्गन. म्हणजे काय? ब्लड सेल प्रोड्युसिंग. कधी पण एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये अंटिल द 5th मंथ ऑफ जस्टेशन. जस्टेशन पिरियड म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड. 5व्या महिन्यापर्यंत बाळाला आरबीसी कोण तयार करून देतं? तर स्प्लीन. आणि त्याच्यानंतर मग कोण आपल्यामध्ये कोण तयार करतंय आरबीसी? बोन मॅरो. ओके. आणि लिम्फोसाइट इज द मेजर सेल्स इन द डिफेन्स सिस्टीम. कालच मी सांगितलं काय, देर आर 2 टाइप्स ऑफ लिम्फोसाइट. कोण? आता मी काय म्हंटल ते सांगितलं ना की मग आठवतं. There are 2 type of lymphocytic cell. One is my this surname and other is
दॅट सरनेम असं पण सांगितलं होतं. येस, इट इज द टी सेल्स. म्हटलं ना, असं काहीतरी सांगितलं की आठवलं. टी सेल्स अँड बी सेल्स. तर ह्यांचा रोल कसा आहे टी सेलचा आपण नंतर बघू, पण बी सेलचा रोल लक्षात ठेवा. इट इज इम्पॉर्टंट इन द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. आता आपण जे व्हॅक्सिन घेतलं हो ना, गार्गीने परवाच घेतलं, तो आपण जे काही व्हॅक्सिन घेतलंय त्याच्यामध्ये काय झालंय, का घेतलं ते वैक्सीन? हाँ, तो वो एंटीबॉडीज अभी प्रोड्यूस होंगे, फिर वो खत्म हो जाएंगे क्या? तो ये होते हैं वो मेमोरी सेल, बी मेमोरी सेल. दैट मेमोरी, हाँ, तो वो सभी अभी काफी सारे बी सेल्स एक्टिवेट हुए होंगे व्हेन यू आर टेकिंग द वैक्सीन. These all are the proliferations of B cell after taking the vaccine. Okay, इसमें से आधे जो है वो फाइट करेंगे एंटीजन के साथ, मतलब जो तुमने वैक्सीन लिया है, और आधे जो है काफी सफिशिएंट पॉपुलेशन होने के बाद आधे विल बी स्टोर्ड एज अ मेमोरीज. एंड इन फ्यूचर अगेन इफ यू आर गेटिंग द कोरोना इन्फेक्शन, तो बिफोर प्रोड्यूसिंग अ सीवियर सिम्टम्स वो फटाफट मेमोरी से लाके उसको किल करें. स्ट्रेन, अभी इतने सारे स्ट्रेन आ रहे हैं फिर भी हम लोग कोरोना पॉजिटिव हो रहे हैं. क्यों? क्योंकि अलग अलग स्ट्रेन है, बट उसके सिम्टम्स ज्यादा क्यों नहीं है? बिकॉज वी हैव दिस वैक्सीन एंड दैट इज द रीजन वी शुड बी वैक्सीन. साइंटिफिकली एक्सप्लेन करो, बनाओ अपना वीडियो और भेजो तुम्हारी फैमिलीज में जिन्होंने नहीं लिया है, जो डरते. हाँ, कोणी करत नाही. ओके, सो ऑल दीज आर द लिम्फेटिक ऑर्गन्स. कौन से देखो, टॉन्सिल, एडिनॉइड, टॉन्सिल के बाजू में होते हैं एडिनॉइड्स. लिम्फ नोड जो नेक रीजन में ज्यादा है, थाइमस. स्प्लीन का लोकेशन कहाँ है बता सकते हैं? बोलो. स्टमक के पीछे थोड़ा सा. पेयर्स पैचेस सुना था क्या? पेयर्स पैचेस सुना था? का सुना था? तो सुना था म्हटलं, विचारलं की मग हो म्हणायचं आपण. अगेन गो बैक एंड चेक दिस इन युअर डायजेस्टिव सिस्टम के वीडियोज. सगळ्या लेयर्स चार्ट मध्ये होतं. करेक्ट, गुड गर्ल. ओके, अपेंडिक्स जो है वो वेस्टिजियल हो गया है. बोन मैरो, लिम्फ नोड एंड लिम्फेटिक वेसल, ऑल दीज आर द लिम्फेटिक ऑर्गन्स. तो इसमें से लार्जेस्ट लिम्फेटिक ऑर्गन इज, देखो यहाँ पे भी दिख रहा है, लार्जेस्ट इज स्प्लीन. बोन मैरो actually should not be counted as a lymphatic organ. It is just producing RBCs. Okay. And then the lymph, it is extracellular fluid. Extracellular fluid म्हणजे काय? एक्स्ट्रा आणि इंट्रा, एक्स्ट्रा आणि इंट्रासेल्युलर. हा, सेलच्या आतमधलं इज अ इंट्रा, सेलच्या बाहेर इज अ एक्स्ट्रा सेल्युलर. कळलं? ये बाकी मैंने सब एक्सप्लेन किया है तुम लोगों को. ECF का फुल फॉर्म लिखना है तो लिख दो. तो अगेन एक्यूमुलेशन, अगर किसी में सर्कुलेशन प्रॉपर नहीं हो रहा है तो जनरली ओल्ड एज पीपल में अगर आप देखेंगे तो देयर इज अ एक्यूमुलेशन, या कभी एक्सीडेंट हुआ, कुछ हो गया, कुछ ट्विस्ट हो गया, तो देयर इज अ स्वेलिंग. सो दैट स्वेलिंग इज बिकॉज ऑफ दिस edema is a swelling. So that is because of the accumulation of this extracellular fluid when there is a inflammation to any tissues. ठीक है का? हा, म्हणजे ते फ्लुइड अक्युमुलेट झालं, लिम्फने ते कॅरी नाही केलं, अक्युमुलेट व्हायला लागलं, तिथे इन्फ्लामेशन झालं, त्या कॅपिलरी ब्रेक झाल्या, तर मग ते स्वेलिंग.
हो, होऊ शकतं. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, ECF, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. CSF चा फुल फॉर्म काय? CSF समथिंग रिलेटेड टू नर्वस सिस्टीम. बोलो. हाँ बोल. cerebral something fluid. सिरेब्रोस्पायनल फ्लुइड. सिरेब्रम आणि स्पायनल कॉर्ड मध्ये असलेलं फ्लुइड. आता तोच आहे टॉपिक पुढचा झाला की ब्रीदिंग झाला की नर्वस सिस्टीमच आहे अँड दॅट इज मोर लेंदियर दॅन बोथ ऑफ दिस टॉपिक. ठीक आहे. Okay. चला, काय कोणाला काय डाऊट होतो?